हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिप्रप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्विजयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही रामायणांतो रामानं वनवासावच्चा बायसोरनो दशरथालागी आयल विषय पळितरशिलीची. दशरथो रामाकೈ ಲಕ್ಷ್ಮಣಕೈ ಪೊಳನು ಭಾರಿ ದುಃಖಾರಿ ತಂಗೆ ಲೊಟ್ಟ ಇಲ್ಲಿ ಸೀತೆ ಕೈ ಪಳೆಯಿತ ಭಾರಿ ದುಃಖಾರಿ ಮೂರ್ಛೆ ಚುಕ್ಕುನು पडता. रामू लक्ष्मण दोग जने ताको बारनो मांचारनी दैताची ಸ್ವಲ್ಪ ನಂತರ उठायलो पळयता राम लक्ष्मणे द्रासची दळेदो कुंदळदळी युद्धा देवन तरस दशरथाक कसल चुकी जल्ली मिगेल निमती म्हूण ताका दिसतरस. चला ताकाय गोतस देवाले मना आशिले जेवचे आम्ही लेकिले आम्ही सांगिले कसले जायना म्हूण सांगून रामूय तशीची रायालागी सांगता, हे दशरथा तुगेले अनुमती हांव निमगिता सर्व जनांक तू रायू ताजे नंतर तू मेगेल आनूय बई म्हणताना तुगेलेची इच्छे प्रकार तुवेची कैकेयीक उत्तर दिलेले प्रकार पितरवाक्य परिपालने कतीर पळ्या एक उतर भितर रामू ताका बंदून सोडता आणि ताणें कसले उल्लोचन तशी तुवे सांगिल कतीर तुगेले इच्छे कतीर तुवेंची उतर दिलेले कतीर म्हणून सांगले आणि ताणें कशी ताका राब म्हणचे ते सांगत रस्तो तुगेल कतीर जावन दंडकारण्या बाई सरला हांव पळ्या म्हाका एक पंत आशिर्वाद करी आम्यानी बाई सरताची लक्ष्मण येयला मिगेलो टू येता म्हणटरस ताकाय तू ओप्पीक दिवका वच्चाक मिगेल भाव तो जाल्यार तुका पोतू सुरवे तू ओप्पीक दिवका सीते कशी सांगल्यार ऐकना मिगेलो टू येता म्हणटरस आव खंयची रितीर सांगल्यार तांणी खंयची आनीक कारण दिवन तांणी मिगेल ओटू येवच्याक तयार जाल्ल्यांची कशें सांगल्यार ओपनात तांणी तशी आतां तूं होड मन कोरका ब्रह्मान सनकादी ऋषींक सृष्टी केली कुडले तांणी तपस्या वत्ता म्हणून नारदाला उपदेशार सप्तपस्या वत्ता म्हणून म्हणली कुडले ब्रह्मान तांकां उपेग दिला कसले तडशीन तशीची ब्रह्मान सनकादी ऋषींक कशें उपेग दिला तशी तूं आमकां उपेग दी वनवासा वच्चाक म्हणटरस कळ्ळें दशरथाक राम आनी कशी ओपयना एक मन केला ताणें वनवासा वच खातीर म्हूण कळ्ळी नंतर कडे तो सांगतरस रामा लागी रामा मिगेल चुकी जाल्यार कसल आसान तूं म्हणून सांगता तो अहम राघव कैकेय्या वरदानेन मोहितः अयोध्यायां तमेवाद्य भवराजा निग्रह्य माम. पण रामा हांव केदन कितली काळ फुडें कैकेयीक वाकदान केलेलें दोनी वर दिता म्हणून तीन तें आत्त नेवन जावन काण घेवन असले मिगेले वर अशी निमगून म्हाका वंचन केली तिणें आतां हांव तिका उत्तर दिवच्या जायना मस्त दुख्खा बुडला हांव तिका जायना म्हणूकय जायना तिका म्हणून तुका सोडूकय मेजान जायना तशें म्हणटना हांव राय जावन आसच्याक अनर्ह म्हणली न्हय मिगेले बायलेक म्हाका आळसूच्या जायना म्हूण जाल्यार तीण सांगिल्ली खंयची अबद्ध वचनांक हांव बद्ध जाता म्हूण जाल्यार राय जावचें अनर्ह हांव राय जाल्यार कोणालें निग्रहान तोशें नज म्हणस तशें हांव न्हू तूं म्हाका निग्रह्य म्हळ्यार तूं म्हाका बंधना घाली अशें करीत क्षत्रियालान तूं जाता एकलो राय जावन असमर्थ जाल्लो म्हूण जाल्यार तागेले पुतान ताका कारागृहात दवरून राय जावेत कितली इतिहासान तसल काणी जावन गेला तशें हांव न्हू आतां म्हाका बंधना घाली कारागृहा घाली आनी तूंची राय जा कोणीय तुका अड्डी येतले नांची तशें हांव तूं अभिषेक करून घे म्हणून तो म्हणटा तेदना राम ऐकत तशें म्हणल्यार ना धर्मिश्ट तो धर्म पालन करतलो तो
उतरांत चंद उतर उल्लयतो ताका कशें उरलो का केदन कसो उरलो का गोतस तेदन तो सांगता काही राया वर्ष सहस्रायु प्रतिव्यांत प्रतिपती तुका आणखी 1000 वर्ष जावो 1000 वर्ष पर्यंत तू राय जावन पृथ्वी रेशिलो इतके काळ नंतर या वृद्धाप्यार तुका कोणी बंधना दवरता म्हाका कशी राज्या अपेक्षा येना हांव वनवासा भाई सोरून गेला म्हाका तेंची कुशी दिसता रस हांव तर इमास करता तुका बंधना घाल न्हू हांव राय जावन म्हाका कसो जेवचें आस हांगा भवान वर्ष सहस्राय म्हूण सांगून म्हणला कळ्ळें आनीकी 1000 वर्ष तू राय जावन असो का म्हण सांगला बरें आमकां दिसता जाल्यार दशरथाले आयुष्य रामा गोत्तस आनी केवल ಒಟ್ಟು 5 दिनाचे म्हूण सांगून ताचे खातीर तो सांगता वर्ष सहस्र पर्यंत तूं राज्यभार केला म्हूण तशी मागीर सांगतो तो पुनः पादव ग्रहिष्यामी प्रतिज्ञांते नराधिपा म्हूण म्हळ्यार 14 वर्ष वनवास कोरून येवन तुगेले पादवंदन करूं साव म्हूण सांगून सांगतो जाल्यार रामान सांगून गेला आता रामदेव 5 दीस आयुष्य रामाक गोत्तस दशरथाला आयुष्य आणि 5 दीस म्हणून सांगून आत्ता सांगले तरी हांव 14 वर्स नंतर येवन तुगेलें पादवंदन करता म्हणून कशी म्हणलें मुखार सून युद्धकांडांत आमकां कळटा कसं न्ही रामू स्वर्गादुकून दशरथा हाडोवन पादवंदन करता म्हणून वाल्मिकीन बरयला महादेव वचः श्रुत्वा राघवः स लक्ष्मणः विमान शिखरस्तस्य प्रणामम अकरोत् पितुः म्हळ्यार देवान सांगिल्लें केन्नाय पट्टी जायना म्हणून म्हणलें खातीर या भवान वर्ष सहस्राय म्हणल्यार तूं सहस्र वर्ष पर्यंत आयुष्य आसून येदोळ थंय तूं राज्यभार केला म्हूण सांगून आमी अर्थ करून घेवका कित्याक म्हळ्यार आनी ताका तितलें आयुश्य ना म्हूण म्हणलेलें ताका गोतस रामाक जाल्यार मागीर कसो न्ही म्हूण म्हळ्यार मुखार देवान सांगिल्लें उतर पट्टी जायना म्हणटकच स्वर्गार दुखूनच दशरथ आपण हाणू तो पांय धरता म्हूण सांगून आस तशी हांगा विहृत्य म्हूण म्हणला सत्यधर्मतीर्थ स्वामी या व्याख्यान करतना सांगताची वनवासे विहृत्य ते म्हूण म्हणालो भोवन येयलो न्हय तो थंय वचून ताणें रावण आदींक पुरे निग्रह करून येयलो तसल्यार आमकां भोंवच्या चमकल म्हळ्यार भोवन येवचें गम्मत जाल्यार रामाक देव नव्हतो ताका दुष्टवधय एक तागे लिला विहाराची तशी आमी लेखून घेवका म्हूण सांगून मागीर रुदन्नार्थः प्रियं पुत्रं सत्यपाशेन संयुतः कैकेय्या चोद्यमानस्तु मिथो राजा तम अब्रवीत रामो दशरथो त्या वेळाक रामाले सांगता न्ही जावन मितः म्हूण म्हणला हांगा रहस्यान कैकेयीन प्रेरीत केला ताका त्या वेळार ताणें सत्यप्रतिज्ञा केला येद्रा दुखून तो रामा तूं आनी म्हाका बंधना घाली राय जा पुरे सांगता जाल्यार मनान तूं हांव कैकेयी प्रतिज्ञा केला म्हणलें तागेलें मना उडगास न्हय तशी तो रामाले सांगता जायत चरडा तूं वस तूं एक मनान वचून वनवास पुर्ती करून यो जाल्यार तुका कसलेची विघ्न जावचें नाका वाटेर कसले दुःख सकट तुका येवचें नाका म्हूण म्हणलें अर्थार दशरथ सांगता रस वस तूं म्हूण सांगून तशी केन्नाय मागीर म्हणटा रामा म्हाकाय गोत्तस न्ही सत्यात्मनः तात धर्माभी मनसस्तव धर्मनिश्ठ जावन आशिल्लो सत्य स्वभावाचो केन्नाय तागेल बुद्धी खंयचे वेळाकय तो एक म्हळ्यार बुद्धी गुंडान घेना म्हूण म्हळ्यार आतां एक घडी एक प्रतिज्ञा करता अन्य घडी अन्य करचें तशें करना तशी तुगेले बुद्धी गुंडाचें जायना म्हणून म्हाका गोत्तस जाल्यार आजी रात्री थंय तूं वचूं नका पांय पाल्ली जातर वस एक दीस पूण तुगेलो ओटो हांव आसता म्हूण सांगून हांगा म्हगेले अंतपुरांत कौसल्य यस तूं हांगा वास करी मागीर हांव आजी रात्री तुगेले एक सानिध्यान तूं संतोश पावता तृप्त जाता फाय सकाळ प्रयाण करी तशी मागीर पळय न्हिचावन बारी कश्टात ते वनवास जाल्यार अन्नान वचन दिला तें वचन पालन करनातलें आन पापिश्ट जाता परलोकांत अन्नाक गती मेळना म्हूण म्हणलें खातीर तूं तुगेलें सुख बंधू बांधव मित्र आनू अम्मा सर्वजना त्याग करून अरण्या वतरस म्हाका कसलें एक प्रीती न्ही जाल्यार ह्या विशय म्हाका संतोश दिना रामा जाल्यार
म्हाका हांव एक विशय आजी तुगेल्या स्पश्ट करता. शपे सत्येन राघव सत्यप्रतिज्ञ करता कसले म्हळ्यार ही गेले दुरुद्देश आशिल्ले म्हळ्यार विशय म्हाका गोतना. मिगेल कसल की एक प्रतिज्ञा दिल्ली आशिल्ली तिणें आतां दुरुपयोग करून घेतले. सामान्य वागदान तें न्हिजावन आजी दुरुपयोग करून कैकेयीन म्हाका महावंचन केला म्हणटना ते ती सगळीची कुल नाश करचे तसले दुष्ट गूढ तिका आयला. तूं आतां तिगेल निमती प्रेरेपीत जावन तीण केलेले वंचनेर तीण मिगेलें वागदान घेतिलें तें तूं जायता हांव करता म्हूण सांगून ओपून घेतला. मिगेलो मालगोड पूत तूं गुणांनय भारी श्रेश्ठ तूं. तशें जावन मिगेलान्नान पट्टी मारले म्हूण जावच्या नज्ज मळकतीर तूं आतां भायर सरला न्हय. म्हाका कसलें होड म्हूण दिसना त्या म्हळ्यार सांदुकून तुका पळयलां हांव तुगेले श्रेश्ठ गूण हे सत्यवचन जावन आसचें म्हूण म्हणटना रामूय सांगता लक्ष्मणूय रामूय सांगताची आना तूं पांय वस परवस म्हूण म्हणू का. पित्रवाक्य परिपालन करचें मात्र मिगेली एक साधना म्हणटना पांय चमकलेरी एकची आजी चमकलेरी एकची सर्वता एक दिसू व्यर्थ करना हांव 14 वर्सांतलो. आयच्या दिसाक हांव भायर सरता म्हाका तेंची इश्ट म्हूण म्हणटा पळय हांव सगळेची हे राज्य परित्याग केला भरताक दी. वनवासांत विशयांत हांव एक निर्धार करून गेल्ला न्हू ना तुवें म्हणलां न्हू रामू तागेले निर्धारा देखून केन्नाय मागशें ना म्हूण. तशें न्हू हांव खंडीत मागशें ना. कैकेयीक तूं वर दिल्लेलें तुवें ते मोहापाशाबद्द जावन दिल्लेले तिणें दुरुपयोग करून घेतले तिणें वंचन केल्लें ते परी कसले विशय आसला रे उद्देश कसो न्हय एकू कसो म्हळ्यार मिगेल वनवास. तशें जावन आतां तूं वपस मन चंचल करून घेवं नका संतोशार वप्प आमी वचून येताची 14 वर्स न्हय आजी भाई म्हणटा जावन वता म्हूण म्हणटा रस्तो आनी तूं कसलें आलोचन करूं नका ना. जाल्लें तितलें बग्गी 14 वर्स जाल्ली कुडले हांव आनी क्षण रानार राबनान अशें हांग येता म्हूण म्हणटा. एद्दोळू नमे कांक्षितम राज्यम सुखमात्मनी मा प्रियम हांव एद्दोळटय मिगेलें म्हाका राज्य जायी म्हूण कसलें लेक्कनी एद्दोळटय न कांक्षितम म्हाका राज्या वयर कांक्षा ना आशिल्लें जाल्यार मिगेले बंद बांधवांगेल सुख म्हाका प्रमुख जावन आशिल्लें. तशी हांव सुख म्हाका राज्य सुख जायी राज्य वैभव जायी म्हूण सांगून हांव युवराज पट्टाभिशेका ओपोलेलो न्हय. तूं सांगलें म्हणून ओपोलेलो आजी तूं सांगलें म्हणून हांव वनवास करतरस म्हाका वच्चाक सोडी तूं सर्वता म्हाका खंयचेरी आशिना. आशेसून राम चमकलवे म्हूण म्हणलेली अपराधी प्रज्ञी तुकाय नाका ना. तशें जावन म्हाका खंयच्याचे वैरी आशिना म्हाका स्वर्गूय नाका म्हाका कसलें नाका म्हूण तो सांगता. तशी राया पळय तूं सत्यवादी जावन आसूं का तूं आनी अशी एक नेवन कळ्ळें रे दशरथ रायो पटिंगू म्हूण जाता. तशें जावन तूं ह्या परे करूं नका आनी म्हाका मात्र एक क्षणय हांगा राबू मन ना. म्हाका तूं एक दीस हांगा राबय 4 दीस हांगा राबय हांव आनी वनवासा वचना म्हूण सांगून खंय एक बंडा येता की म्हूण तें लक्ष नाका तूं हांव सांगिल्लें उत्तर करून दाखयतलो. तशें जावन हांव कैकेयीन म्हाका वच म्हणलें हांव वता म्हणलें आतां हांव तें वचन पालन करता. तशें जावन तूं वच पुरे देवय म्हणटा हांव तूं म्हाका वच्चा सोडी पुरे देवतेक कसं म्हणटा अन्ना पशी ओड देव ना म्हूण सांगतना तूं मिगेल देवूचें म्हूण लेकून तुगेलें वाक्य परिपालन करतरस हांव 14 वर्स मान न्हय हांव येता. आतां पळय सगळेची अयोध्यावासी जन दूख भोगतरसाची तूं राय जावन तांगेल चुका खातीर कसो करता तें करता न्हय. तशें जावन तूं जी अशी जाल्यार रे तूं राष्ट्ररक्षण करची कशी आनी भरताक युवराजा पट्टाभिषेक करी भरतनी तूं करून चंद रितीरी अयोध्येचे राज्यभार करायची म्हूण सांगून राम सांत्वन करता. जाल्यार तो दशरथ घडी मूर्छे वतरस सुमंत्रूय मूर्छे वता रामू आनी तागेले निर्धार बदल करना म्हूण सगळी अरमनेन तूं पुराय जनाल रण्ये ऐक पडतरस. त्या वेळार सुमंत्रू जाग्रत जाल्ले कुडले सुरवेक कोपून धोळो तांबडो कोरून तो दशरथाले एक दुःख कसलें मन कसलें तें सुमंत्रा अर्थ गेलेलें तितलें कोणाकय अर्थ जायना त्या म्हळ्यार सुमंत्र दशरथालो ओटो कितले की वर्श काळ आशिल्लो. तशी तो दशरथाले दुःख पळोवन कैकेयीक
हं, मस्त निंदन करता तू पतिक नाश कोरो पळीत रस अंत्याक तुगेल कुल नाश जाता तुगेल निमती जाता पतीक निम तू पती नाश करतली म्हणता मस्त हेय जावनशे काम करत रसतो बरी दुष्ट काम बामणाला दोळे दुखून उद्दा हाडोच म्हणते बाईलेक बरी वाईट काम ते म्हणताना तुगेले दशरथू कशी शिलो समुद्रा म्हणके अच्चल म्हणता आशिली तका तसल रायाक ओटूच एक नमने अंत तळमळा जावची तशी केला नव्हतुवे अवमान केली नव्हतुवे तू रायू तगेला वसानानंतर चरडुवान अधिकार वैसून घेवचे त्यावेळी कशी प्राये प्रकार तुगेलो भरतू धाकलो रामू मलगड होता आणि बैसुक आशिले सगळे इक्ष्वाकु कुलाचे वंश परंपरेचे संप्रदायुत्व वाईट केलं नव्हे तुगेले पूतू राय जावो राज्यभार करो राम खंय वता पळय थंय हांव खंडीत वत्ता हांव थंयचे वच्चे तुगेल राज्यांत एक एक ब्राह्मण आनी धर्मिश्ट जावन आशिल्ले कोणेय राबनाची पुराय रामा वट वताची अन्याय करतल ಸ್ವಲ್ಪ जन तुगेले राज्यांत आसच्या पुरो जाल्यार म्हाका एक आश्चर्य दिसता कैकेयी हें म्हणटा वायट काम तूं करतना भूंय तुका शिक्षा दिनाय तेक भूंय सीळ जायनी तेक तशी पुराय तो म्हणटरस न्ही जावन कसो जाल्ला म्हळ्यार ब्रह्मान मंथरेक वर दिला न्हय ताजे निमती जावन भूंय भेतनी ते वर पालन जावका म्हळ्यार वयन न्हय खंयचेची ते तो सांगता रामाक रान्ना पेटोवचें म्हणटना महाब्रह्मर्षी श्रेष्ठा ही ज्वलंतो भीमदर्शना ये अयोध्येंतू महाब्रह्मर्षी सचमू वशिश्टादी एकलय तुका शाप दिना चित्ते म्हळेल विशया म्हाका आश्चर्य जाता पण देवाल निर्धार तशी असतना कसले शाप वर कसले ना तशी शापनी दिवच्या जायना ब्रह्मर्षींनी देवाला निर्धाराक तांनी बद्ध जावन सुका जाता तश जावन काही केही कोणेही शाप दिनाची तशी ती तो सांगतरच काही आंब्या रुक्काक आंबो जेवचो तशीची तू उबे रोकू तुगेले सगळेची अंगांग कातरला रे विष बोर नसता न्ही कोडू बोर नसता तशी तुगेले दुर्गुण ते तशी तुगेले अम्माय अशी आशिल्लीची म्हूण आमी फुडें आयकले तुगेले अम्माल काणी आमकां गोत्तस तुगेलो आनू केकय रायो ताका गंधर्वान एक वर दिल्लेल कई सर्व प्राणी भाषा ताका गोत आशिल्ली कई सर्व पशु पक्षीन उलयेल तो आयकत आशिल्लो कई एक दीस न्हिदलेल तेन्ना जंब पक्षी रडतर आशिल्लो कई ते कसं खातीर रडताक रडता म्हळ्यार उलयता न्ही कसं उलयता म्हूण कळतना तो मस्तपंत हांसलो कई हांसतना तुगेलो अम्माक जोर कोप येयलो कई तत्र ते जननी क्रुदा मृत्युपाशम अभिप्सती ती लेखता तुगेलो अम्मा लेखली कई बामूण म्हाका अपहास्य करता म्हूण तशी ती रायाला सांगता की तू कसं खातीर आसतर आशिल्लो म्हूण म्हाका सांगता म्हूण तो सांगता की देवा हे देवी तुका कसलें कारण सांगलें रे हांव कुडलें मरता संशय ना हांतू म्हूण कारण सांग तूं वांच जेवो मर तूं म्हाका अपहास्य करतरस म्हूण म्हाका संशय तूं म्हाका कारण सांगू का म्हूण म्हणटना के करायो ताका वर दिल्लो गंधर्वाल विशय सांगून म्हाका पशु पक्षीले भास पुराय येता जाल्यार त्या गंधर्वान सांगला राया कसलेय एक तूं पशु पक्षीन उलयलें ऐकून विंगडा सांगलें म्हूण जाल्यार तूं मरत म्हळ्यार खंडीत तश जावन तूं तुगेलें त्या वेळाक तो गंधर्वाले तिक ते विशय सांगता गंधर्वान वर दिल्लो आनी हांव गंधर्वाले निमगिना नशी कसलें सांगना म्हणटा आनी गंधर्व रायाले ताका मनांत उडगच कोण निमगिता अशेश मिगेल राणी अशेश म्हणटरच कसो कर तेदना तो सांगता की तुगेल राणी मोरो म्रियताम ध्वंसताम बेय महाकृतास्तू महीपते पण हांव तुका सांगला कोणाकय सांगू नज ती मोरो नाश जावो कसले जावो ती तुका सोण वच्चो हें रहस्य तूं सांगू नज म्हूण तेदना तो रायू सांगयना म्हूण म्हणटना ती ताका सोणवता तुगेल्या अम्मान अशी केल्लेलें तशी तुगेल्या अण्णान केल्लेलें समाची तिका त्याग केले तुगेल्या अण्णान दशरथान त्या कोरका आशिल्ले एक जाल्यार आज म्हाका वई म्हूण दिसता पित्रान समनुजायंते नरा मातरम अंगना हा म्हूण आसा म्हळ्यार दारली चेडूं चेल्या चेडूं अण्णा वरी आसताची चेली चेडूं अम्मा वरी जत्ताची म्हणून लोकांत एक
उतरस त्यात तुका पळयतना वई म्हूण दिसता तूं तुगेल्या अम्मावरी जावं नका रायान सांगेल तशें ऐकूच जायना आशिल्लें तुका म्हणून सांगतना तुका पळय तुका कसले ताणें वर दिल्लें पटी केल्लें ना न्हय पटी कर न्ही न दिल दिकून तूं हें अधर्म करतनाय तो ओप्पीक दितरस तूं अधर्म आतां ताणें ओप्पीक दिला म्हणले तूं केलेलें सम म्हण लेखू नका तूं विंगडा वर निमगी रामाक राज्यभार कोरका म्हणून सांग नानतलरी तूं मस्त दुश्ट जाता मस्त तुगेले लोकांक तूं दुश्ट स्त्री म्हणलेलेक नांव पावता तूं कशी सांगला रे तिका कसले बेजारूय जायना सुमंत्रान कितली तीक्ष्ण उतरान तिगेलें मन क्षोभ जावचें तशें पळोवन तिणें मन बदलायसो म्हणून भारी तीक्ष्ण जावन उलयता जाल्यार ती मनांत तिका क्षोभय जायना तिका दुख्खय जायना तिगेलें तोंडार कसलें बदलावणय जायना कळ्ळें दशरथाकय सुमंत्राकय हिगेलें मन बदलायसना म्हणून तेदना मागीर आनी कसं न्ही राम वत म्हणलेलें खंडीत जालें कैकेयी मन बदलायसिना म्हणटना दशरथ सुमंत्राला सांगता जावो कसले जावो आतां राम वत म्हळेलें वय न्हय ताका बक्क सादोकून जाय गेलेलें 14 वर्साक कितले जावका तितलें धन दी ताका आनी चतुरंग सैन्य तागेलो वट वचो आनी धनीक वर्तकांक ಸ್ವಲ್ಪ तागेलो वट पेटय म्हळ्यार दशरथाला आलोचना कसं न्ही राम खंयची वना वचून राबता थंय एक राज्य केल्ल्या वरी जेवचें तशी कोण कोण रामाक आश्रय करता कोणाक रामा वट वचा आशस सर्व चतुर्वर्णाचे रामाले विशयांत प्रीतीशिल्ले चतुर्वर्णाचे वचोच रामा वट तशी मागीर आहार धान्य सुचे गाडयो सकडी रामाल वट वचोची आनी रामाक थंय रक्षण करोची सकडी म्हणटरस मिगेलें राज्यांतुलें धन बकस तांतुले ಸ್ವಲ್ಪ सकड रामाल वट वचो थंय राम संतोषार असो याग करो दक्षिण दिवो ऋषी गेलो वटो नुत असो बरं तूं जाय जाल्यार अयोध्ये राबो जाल्यार रामाकय कसलेची वनवास म्हणली कुडले कसकी कश्ट जावचेनाचे हांगा भरत कितले भोगता तितले रामान रानांतूय भोगू का म्हणटना कैकेयीक बहीण जाली कई तिगेलें तोंड सांजलें उतर येना ती कुडले रामाले म्हणटा रामाले न्ही दशरथाले सांगता दशरथा सर्व तागेलो वट पेटयल्यार मागीर हांगा मिगेले भरताक कसल भरता म्हणटना तिका लज्जीना क्रूर जावनय उलयत न्हय कैकेयी सांगता हे कैकेयी दुश्ट स्त्री तूं नक्क जलेल सकडी कोर न्हू आनीकी म्हाका हें जाय तें जाय म्हणतवे रामा रान्नाक धांवडाच काम सुरू करून गेले तुवें आनी रामा वट कोणें वचनज हें सुरवें तूं वरान तुमी गेल्या निमगीन न्हय रामा कसलें दिवचनज रामा वट वचनज म्हूण सांगून तिगेल मात्यान तुका सने म्हणू ती सांगता ह्या तुश्टेन वरम दत्ता म्हूण म्हणली न्हू तिणें तुवेची संतोशार दिलेलें वर म्हाका म्हळ्यार रामा वटू सर्व पेटयले सैन्य पेटयलें धन पेटयलें जन पेटयलें वर्तक वचकय चातुर्वर्णियाच वचकी म्हणटना राम म्हळ्यार सर्व जना प्रिती हांगा एक ಸ್ವಲ್ಪ गाळणं सोरून वरलेली जन आसतलीची आतां बक्कसान तुला धन अर्द पेटयल म्हण लिख्या अर्द बक्कस अश्ट पुरो भरता खातीर जाल्यार व्हड वर्तक पुरे रामा वटू चमकल नंतर राज्याची आर्थीक परिस्थिती कसो जाता तसले अयोध्या भरतान पालन केल्यार भरता कसो लाभ आसता ह्या परी ती आलोचना करता तशी दशरथ तिका ಸ್ವಲ್ಪ दुर्वीत न्हय आनीक कोपतकय ती कोपून सांगता तुगेले वंशांतुची सगरा चक्रवर्तीन तागेले पूत असमंजसाक एकल्याक अरण्या पेटय न्हय तशी रामाक एकल्याक पेटय तूं म्हणटा दशरथ तुका धिक्कार असो तूं कांय उद्धार जायना म्हणटा जनय पुराय जन तिगेलें उत्तर आयकून दिग्मूड जाताची तिका दुर्विताची जाल्यार ती कांय लेखना त्या वेळार सिद्धार्थ म्हणलो एक मंत्री आशिल्लो सुमंत्राल म्हणकेची तो कैकेयीक सांगता असं मंजू दुर्बुद्धीचे न्हय तो मार्गार खेळतर आशिल्ल चेडवां व्हरून सरवी नदीन तूं उड्डोवन संतोष पावत आशिल्लो न्हय तेदना जनान सांगिल्लें ताका रान्नां पेटय नैमे ताका दवरून गे आमकां पुराय पेटय तागेलो वटो आमी राबनाची म्हूण म्हणलेले खातीर भई राम निमगीत कस खातीर तुमकां समंजसा वयर इतले कोप म्हूण सगळ्यान निमगीत तांणी सांगताची तुगेले पुत्ता मात्ती समना तो
कसं करता म्हण म्हळ्यार आमगेले चेडूं मार्गार खेळतर आसतना व्हरून तांकां सरय नदीन तूं उड्डोन संतोष पावता म्हण हें भागवतांत भागवतांत येतये अष्टमस्कंदांत नवमस्कंदांत असं म्हणजेसू पूर्वजन्मान इच्छावन एक योगी जावन आशिल्लो तागेले परिसर म्हळ्यार म्हणटात न्हय सहवास दोश म्हणून ताजे निमती तो योगभ्रश्ट जावन ಸ್ವಲ್ಪ दुश्ट रितीरी जन्मा येता तो ह्या जन्मांतू ताका त्या जन्मांतू योगी जल देखून पूर्वस्मरणस तश जावन पश्चाताप भोगतो तो बंधू जनाल ओटो दूर आसुका बंधू जनाल निमतीच्या योगभ्रश्ट जल्लो हे पंत बंधू बांधव असून कोणय नाका म्हाका एकांत असून हांवें मिगेल उद्धार कोण घेवं का म्हूण सांगून तो मस्त दुश्टुशी मुर्कुशी दाखोवन घेवन खेळतल चेडू वांग पुरे चरय नयंत उड्डयता सगर चक्रवर्ती जनाल ಒತ್ತಾಯ खातीर चेरडाक तेल्ल्याक परित्याग करता रान्ना पेटयता तो असं म्हणजे आसा तेंचे जाय आशिल्लो तो वतना मात्र योगशक्तीनं त्या मेल्लेल्या चेडूआं पुरे वांचोवन दिवन वता जना भारी आश्चर्य जातकीर राई पश्चाताप पावतकय जशी असं म्हणजे दुश्टू जावन आशिल्लो रायान परित्यक्त केलेले म्हूण लेखल्यार रामाक मर्यादा पुरुषोत्तम म्हणटाची इतल्यो चांगू जनाल पुरे प्रितीच्यो ताका परित्याग करी म्हणून कशी तूं सांगता म्हणून सिद्धार्थ कैकेयीक निमगिता तशी आनी ते बाई सांगतो असं म्हणजे साक त्याग केला जाल्यार तागेले बाई लेल ओटू रथार बसोवन ताणें ताका जाय आशिल्ली पुराय सामग्री दिवन पेटयला रायान म्हूण म्हणटा तशी एक असमंजसू तशी चमकलो ताका जाल्याक आतां रामाक जाल्याक ताणें कसो पाप केला म्हणून ताका कशी रान्ना बेटोका रामाल्या विशयांत एक दुर्गुण ना चंद्रालांतू पुडी ಸ್ವಲ್ಪ कले पळोवच्या मेळत जाल्यार रामालांतू पाप सोदूच्याक मेळना हेंचेय एक दोश सांग रामाल तेदन आमी रामाक रान्ना पेटयताची ते दोश कसो म्हण तूंची सांग कसलो दोश आसवे तागेलांतू सांग म्हण म्हणटा पळय तूं नाका जालेलें काम करतर साजी निमती तुका कसलें चांग जायना भरतूय तूं गेलें उत्तर ओबोत ना की ताणें तरी कळचें जाल्यार तुका लोकापवाद खंडित मेळटा सगळे जगत्यांत केद्दोळतय सूर्यचंद्र आसाचे ते धोळतय कैकेयी दुश्ट स्त्री म्हणलेले विशय येता म्हूण म्हणल्यार ती आयकना दशरथूय उलयता पापकर्म आशिल्ल तूं वायट नडतेची वायट मार्गार वतरस पापिश्टी म्हाकाय वायट मार्गार वचे तशी करतरस सुमंत्रान न्हय सिद्धार्थान न्हय कोण सांगल्यार तूं आयकना म्हूण म्हळ्यार विशय म्हाका गोत्तस म्हूण म्हणटा जाल्यार ती एक चूर तिगेले तोंडांतू चरयेंतू कसले बदलावणे ना एक चूर तिका पाप म्हण दिसना म्हळ्यार हें पुरय विधी निर्णय ते ती गेल्या आंगांतू आनी कितें निकृती म्हळेलें एक असुरावेश आशिल्ले तशें जावन ती गेल्या आंगा दुखून केद्दोळतय ती निकृती वचना तेद्दोळतय तिका पश्चाताप येना ती तशें जावन भारी दृढ निर्धारार आस कडेर राम सांगता कितली चर्चे हें ताका पळोवन पुरजलें सुमंत्राले दशरथाले सांगता आना मिगलोट चतुरंग सैन्य नाका कसल नाका हांव तपस्वी जीवन कोरका तापस जावन मनांत आसून म्हणटना हें पळय कसो जाल्यार म्हाका आजी खातीर वपास एक गलाट नाका म्हूण सांगता हस्ती हस्ती सोंड जाले नंतर हस्तीचें राज्य जायी ताजी संकाळ जायी ताजें आभरण जायी म्हूण कोणेय लेखताचे बाय हस्ती नाक म्हूण म्हणली नंतर ताजे राज्या निमती कसो जेवचें आसा तशी हांव राज्य सोडलां की सैन्य धन कोश म्हाका कसलें म्हाका कसलेंय नाका म्हणटा त्या वेळार आनी म्हणटरस म्हाका मात्र एक 2 पिक्कासू आनी एक 2-3 बुट्टी मात्र मेळ्ळ्या धनुर्बाण आनी हांवें धरला मेगेल रक्षणेक म्हाका पुरो म्हूण म्हणटा कुडले ती कैकेयी कसलें लजिना तिका सीत चमकली आनी ते कृष्णाजीन नारुडें म्हणटाची म्हळ्यार हाजी वस्त्र नारू वस्त्र रुखाचें नारांनी काण केलेलें वस्त्र हाडून त्या तितली जन पळयत आसा तांगेल्या द्रक रामा येद्रा दिता आनी घे हें न्हेस हेंचें न्हेसून वच काम तो 2 हातांनी घेतकी आशिर्वाद म्हूण सांगून आनी तागेले पट्ट्या वस्त्र पळय त्याग करून तें काशाय वस्त्र धारण करता लक्ष्मणूय तशी करता तापस वस्त्र धारण करता ती पट्टे पितांबर निशिल्ल सीते तिकाय ते नारोडे हाड दिला ती एक पंत बित्त म्हळ्यार ते न्हेसची कशी ते तितले येद्दोळतय सुकोमल जावन आसून वस्त्र न्हेशिल्ली ती त्या बरीची कसं म्हणचें बरी घटीमुटी
एक वरट वरट म्हणटा पळय काही मोमाळ साणीना ते वस्त्र कशी न्हेसचें ती रण न्हेता. रण न्हेतना ती रामाले सांगता हें कशी न्हेसताची म्हाका कशी न्हेसची म्हूण गोतना म्हूण ती गुंडान गुंडान पळयता आनी एक अवंगल काडून गळ्याक घालून घेता आनी एक हाता धरला कशी न्हेसची म्हूण कळनाशिल्ली तर राबले तेदना तो रामू येवन तिक ते न्हेसोवन सोडटकी चिरम बबंद सीतायाः कौशेयस्य उपरि स्वयं तिगेल पितांबरा वयरी ते न्हेसोवन दाखयता. तेदना राम ते अंतपुराची स्त्रियो पुराय रामाला वस्त पळोवन रडताच काही अयो बाईलेक पट्टे पितांबर आभरण दिवन सुका जालोलो आतां ते नारो वस्त्र न्हेसोवन सोडतरच नवे म्हूण सांगून आनी पुराय बायल मनुश्य दशरथाल बायलो सांगताची रामा सीतेक वचुका म्हूण सांगून रायान आज्ञ दिनी नवे तूं वचून यो तूं पितृवाक्य परिपालन कर जाल्यार तूं वच तिक्क कसो लेक घेवन वता आमी तिगेल वटो हांगा संतोशार आसताची तूं वयना नातल्यार ती वयना नातल्यार आमकां कोण आसा आमी तिगेल वटो राबताची लक्ष्मणाकय घेवन वस्तू जाय जाल्यार चरडा तुगेले बायल मांद्र हांगा सो म्हूण म्हणल्यार रामू कसलें म्हण तेदना वशिश्टई सीतेक सांगताच एक पंत न्हेसूं नका राब म्हूण सांगून ती कैकेयीक तांणी उलयतर आसाची तूं दुर्बुदीची रायाले वर घेतला जाल्यार ते वर कितले तितल्याचे मितीन तूं ना तूं मिती मिकून वतरस सीतेन रान्ना वचना सीतेन रान्ना वचका म्हूण तूं वर घेनी रामान चमकल नंतर सीतेक हांव सिंहासनार बसयता म्हूण म्हणटरस इत्याक म्हूण म्हळ्यार अर्धांगिनी म्हूण म्हणटा आत्मा ही दारा हा सर्वेशाम दारसंग्रहवर्ती ना बायल म्हूण म्हणलेली बामणाले अर्धांगिनी म्हणटाची तशी अर्धो वा एश आत्मनो यतपत्नी म्हूण श्रुती वाक्य आसा म्हणटाना रामाले अर्धांगिनी अर्धभागची ती म्हूण म्हणयत तिणे राज्यभार कोरीत तशें न्हू सीते हांगा आसून वनवास करता एक ना नातल्यार ती काय वना वचका म्हूण तो हट केला रे आमी पुराय जन सगळे अयोध्ये रामा वट वता मागीर तूं एकली राब हांगा भरत न्ही तूं मांत्र फक्क न्ही भरता न्ही आवय अण्ण खंयस थंयच वता म्हूण म्हणल्यार तूं एकली जाता तुगेले बुद्धीक समजावन तुका शिक्षा मेळटा म्हूण न्ही सांगता तूं एकलीची रुखू पत्तरू सिंहासन ताजे वटो हांगा राब रामू न हि तद्भविता राष्ट्रम यत्र रामो न भूपती ही म्हणटा वशिश्टू रामू राय जावन ना नातले ते अयोध्ये रान्ना समान म्हणटा तो आनी भरतू दशरथालो पुत्रू तुगेल न्हय अण्णा म्हणके पुत्र म्हणटाच तशें बी न्ही जाल्ले वय म्हूण जाल्ला रे अण्णान कितली मोगान हें राज्य तूं आळसी म्हूण म्हणल्यार तो खंडीत बैसना तुगेलो वटो वासय करना तो रामा वटो रान्नाक वता पळ बेगिनी म्हूण पुता खातीर म्हूण सगळें इतलें सगळें करता न्हू तुगेल्या पुतान तुका तिरस्कार केल्ल्या कसो करता तूं तशें जावन तूं सीते हांगा राबुका म्हूण सांग तोंड सोण सांग ना नातल्यार सर्व नाश करून घेता तूं म्हणून वशिश्ट सांगताची जाल्यार थंयच्यान कैकेयी तिगेल निर्धार बदल करना सीतेय ती ना हांव रामा वटो वतलीची म्हूण सांगून तें नार वस्त्र रामान न्हेसयत नूतन न्हेसता तेदना न्हिजावन बामूण नातील जनांनी त्या वेळाक नार वस्त्र न्हेसचें आशिल्लें आतां रामाले द्रकती तें न्हेसतना सर्व जनी दशरथाक धिक्कार घालताची सर्व जन तो आनिकी दुख्खीत जाता इतले धर्म केला हांव इतले धर्म पालन केलें इतली यशस्वी राय म्हूण घेतलो आतां हे मानतार प्रयेरी हे कैकेयील दुर्बुद्धी निमती जनाची म्हाका धिक्कार घालता आसत मी गेले जन ताका जिवनान तुले आसक्ती गेली जाल्यार कैकेयीक सांगता तो पळय ते कुशाजीन न्हेसून सीतेन वचनज म्हूण सांग म्हूण जाल्यार वशिश्टान सांगल्यार दशरथान सांगल्यार कैकेयी कसो करता आनी फायच्या दिसाची काणी म्हजो कसो म्हूण भाय पळय आजी सांगेल सर्वय परमात्मालय गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते ही स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता